सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी स्पेशल लेक्चर्समध्ये तुम्हा सर्वांचं सर स्वागत. काही एक्स्ट्राऑर्डिनरी क्वेश्चन्सना कसं सामोरं जायचं त्यासाठी आपण चर्चा करत आहोत. त्या पद्धतीचे प्रश्न कसे निवडले जात आहेत. काही पेपर्स तुम्ही बघताय सध्या की काय नेमकं काय प्रॉब्लेम्समध्ये येतं आहे, काही क्रिएशन कसं होतं हे तुम्ही बघत आहात. यातलं काही सम्स बघा कसे आहेत, थोडेसे वेगळे वाटणारे, काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती असावेत असे सम्स, आणि अचानक परीक्षेमध्ये असं आलं की मग आपण गोंधळून जाऊ. मग जसं की एक शाब्दिक उदाहरण तयार करा वगैरे जे प्रश्न आपण बघतोय ना, तसे काही प्रश्न आपल्याला इथं बघायचे आहेत की जे बाहेरचे आहेत. थोडेसे असे काही प्रश्न जुन्या टेक्स्टबुकमधले निर्माण झालेले काही प्रश्न आहेत आणि मग त्याच्या संदर्भातला विचार आपल्याला करायला पाहिजे. आता 9thमध्ये थोडंसं वीक पॉईंट राहिल्यामुळेही काही गोष्टी इथं क्लिअर होत आहेत, करून घेणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ आता अंकगणित श्रेणी आहे की नाही बघा, हे ठरवणं हे काम सोपं होतं. त्याचा कॉमन डिफरन्स बघतोय आणि सेम असला तर आपण अंकगणित श्रेणी, मग एखाद्या श्रेणीच्या बाबतीमध्ये अशी श्रेणी दिली. आता अशी एक श्रेणी आहे अशी, आणि असं विचारलं इज इट अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑर नॉट. ही अंकगणित श्रेणी आहे की नाही ते ठरवा अँड फाइंड द S40 असा त्यांचा क्वेश्चन आहे. पहिलं हे डिसाईड करा की इट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑर नॉट. आता थोडंसं 9th स्टँडर्डचं व्यवस्थित टचअप नसेल तर त्या मुलांना हे कसं काय अंकगणित श्रेणी डिफरन्स कसा काढायचा असा भाग येणार आहे. पण हे अंकगणित श्रेणी आहे याचं डिसिजन घेण्यापूर्वी याचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला माहीत असावं. ह्या शुद्ध करणी आहेत त्याचं मिक्सड करणी करता यावं आणि मग त्याचं सिम्प्लिफिकेशनकडे आपण जावं अशी अपेक्षा असते. पुन्हा थोडंसं 9वीचा अभ्यासक्रम जर व्यवस्थितरित्या समजला असेल तुम्हाला झाला असतात तर ते अधिक चांगलं झालं असतं, म्हणजे की याची भीती वाटली नसती. आता इथं थोडंसं याचं सिम्प्लिफिकेशन कसं आहे बघा. √8च्या बाबतीमध्ये √8 इज इक्वल टू 4 × 2 दॅट इज इक्वल टू 2√2. हा असं आहे. √18चं सिम्प्लिफिकेशन बघा, त्याचं सिम्प्लिफिकेशन आहे 9 × 2 दॅट इज इक्वल टू 3√2 असं सिम्प्लिफिकेशन आहे. ह्याचं सिम्प्लिफिकेशन बघा, ह्याचं येणार आहे 16 × 2 दॅट इज इक्वल टू 4√2. म्हणजे आपलं पहिलं कॉमन ऑब्झर्वेशन असं पाहिजे. कसं पाहिजे बघा, ह्याचा सिम्प्लिफाईड फॉर्म असा आहे. हे आहे 1√2, हे आहे 2√2, हे आहे 3√2, हे आहे 4√2 असे नंबर्स आहेत. 4चं 16, 3चं 9 होतं आणि वर्गमूळात जात असताना असं होत असतं. आत्ता इथला कॉमन डिफरन्स मात्र आपल्याला सेम आहे असं दिसतो आहे. याच्यामध्ये डिफरन्स करताना ह्याची वजाबाकी करायची नसते बाळांनो. आता कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू T2 - T1. सेकंड टर्ममधनं फर्स्ट टर्म मायनस करायची आहे. 2√2 - 1√2 आन्सर इज ओनली 1√2 मन्स 1. सेकंड डिफरन्स करत असताना दॅट इज T3 - T2 जर तुम्ही करायला लागला तर 3√2 - 2√2 दॅट इज इक्वल टू अगेन √2. T4 काढायला लागला, D1 सेकंड डिफरन्स काढायला लागला, D1 D2 D3 हे सगळं चेकआउट करायला लागला तर ह्याचा डिफरन्स हा कॉमनली सारखा दिसतोय. तो डिफरन्स आहे √2चा. सो इट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन असं फर्स्ट डिसिजन आपल्याला असलं पाहिजे. सिम्प्लिफिकेशनपासून थोडंसं आपण दूर गेलो आहे. 9व्या इयत्तेमधला सिम्प्लिफिकेशनचा सराव नसल्यामुळे काही प्रॉब्लेम आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. 9व्या इयत्तेमधली शाब्दिक 2 चलातली समीकरणं सुद्धा जर नीटपणे शिकली असती तर आता 10वीत असं 2 चलातील समीकरण तयार करा ह्या प्रश्नामध्ये आपला गोंधळ उठला नसता. हा याच्या सरावाची 9चा जो ब्रिज आहे तो ब्रिज आपल्याला असं जोडून घ्यावं लागेल. म्हणजे आत्ता मात्र इथला डिफरन्स सेम दिसायला लागला, याचं सिम्प्लिफिकेशनकडे बघायला पाहिजे आणि मग आपल्याला ते सहज ठरवता आलं पाहिजे की ही अरिथमेटिक प्रोग्रेशन. इट इज कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट देअरफॉर इट इज अ अरिथमेटिक प्रोग्रेशन. नाऊ फॉर SNचा फॉर्म्युला माहितीच असायला पाहिजे. गणिततज्ञांनी तयार केलेला हा फॉर्म्युला तो व्यवस्थितरित्या लक्षात ठेवणं, तो नीटपणे वापरणं ही स्किल आहे. कुठलंही चिन्ह नाही द्यायचं. त्यातलं एक मिस्टेक आपल्याला 0 करून टाकते. S40 काढायचं आहे ना, ठीक आहे. S40 करत असताना हा जो छोटा n आहे त्याची किंमत 40 घेणार आहे. 40/2 इंटू अनदर ब्रॅकेट 2. व्हॉट इज द फर्स्ट टर्म? A मीन्स फर्स्ट टर्म इयर. फर्स्ट टर्म इज √2 प्लस n आहेत बघा 40 - 1 अँड 1 टाइम्स √2 D मीन्स √2. असं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करता येईल. पुढचा भाग वाढवणं एकदम सोपा आणि एकदम आरामदायी होतो. सूत्रावर गुड कमांड असायला पाहिजे. n/2 2a + n - 1 × d.
हे एसएनचा फॉर्म्युला आहे. ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये तुम्ही ठीकपणे लर्न केलेले आहात. त्याचं रिप्रेझेंटेशन चांगलं झालं पाहिजे, त्या सरावाची गरज आहे. ह्याचं 2 भागाला त्याचं उत्तर 20 आलं, 2√2 आलं आणि हे झाले बघा 39 टाइम्स √2 असं आलं. ह्या वर्गमुळात 39 आणि 2 41 होणार. 20 गुणिले 41 टाइम्स √2 आलं. आता 41 2 82 10 आहे तसा दुप्पट अँड दॅट इज √2. ही त्या सर्वांची समेशन येईल, त्या सर्वांची बेरीज येईल. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ S40. पुन्हा डिसिजन बघा, हे √2, हे 2√2, हे 3√2 आहे, हे 4√2 आहे. देअर डिफरन्स इज कॉन्स्टंट, दॅट इज इक्वल टू √2 आहे. देअरफॉर इट इज ॲरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. हे फर्स्ट डिसिजन होतं. एसएनच्या सूत्रावरती फुल्ली कमांड असलं पाहिजे बाळांनो, त्याचा सराव असला पाहिजे, त्याची प्रॅक्टिस असली पाहिजे. असा हा सम आपल्याला सहजपणे घेऊन जाता येईल असा तो भाग आहे. ओके. 9th स्टँडर्डवरती डिपेंडिंग असणाऱ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या थोड्याशा कठीण जातील असं मत आहे. जुन्या पुस्तकामध्ये काही वेळेला हेही गणित होतं. तुम्ही जर पहिल्यांदाच तुम्ही डायरेक्ट पेपरमध्ये सोडवायला लागलात तर मात्र तुम्हाला हे गणित कठीण जाईल. बघूया तर मग काय प्रश्न आहे आणि कसा तो प्रश्न सॉल्व करायचा आहे होता. काही सम्स आपल्याला असे लर्न करून घ्यायचे आहेत. तर थोडंसं 10thसाठी आपण लास्ट स्टेजमध्ये आहोत, जेणेकरून एक्स्ट्रा प्रश्न तुमचे काही सम्स. तर 10वीच्या मित्रांना परत विनंती आहे, पहिल्यापासूनचे सर्व लेक्चर्स रिव्हिजनमध्ये बघण्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. तुमचे टीचर्स तुमच्या पहिल्यापासूनचे तास रिव्हिजन सगळं झालेलं आहे, पण तरी एकदा परीक्षेला बोर्ड परीक्षेला सामोरं असताना जी ॲक्युरन्सी आपल्यामध्ये असायला पाहिजे तो करणं, त्याचा सराव करण्यासाठी पहिल्यापासूनचे लेक्चर्स जरूर बघा. सर्व लेक्चर्स सर्व अभ्यास आपण सगळ्या चांगल्या रीतीने तुमच्यासमोर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत सहकार्य केलेलं आहात तुम्हा सर्वांचं सततचे आभार. आता इथून पुढे सुद्धा ज्या मित्रांनी अजूनही गणित मैत्रीला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांना पण सांगा, हार्टली रिक्वेस्ट करतो तुम्हाला की ते करून घ्यावं. आता काही सम्स जे असे आहेत की जे पुस्तकाच्या थोडेसे म्हणजे जुन्या पुस्तकातले इकडचे तिकडचे, पण ते रीड केल्यानंतर असा एक समज आहे मुलांचा की जर तुम्ही सोडवलं असाल, ह्याच्यापूर्वी प्रॅक्टिस केला असाल तरच ते गणित परीक्षेमध्ये तुम्हाला सोडवता येतं. मॅथ्स 1-2 मधले असे एक्स्ट्राऑर्डिनरी प्रश्न आपण सध्या घेतो आहे रिव्हिजनमध्ये की जेणेकरून सगळ्यांना त्याचा उपयोग व्हावा. काय गणित आहे बघा, एका समूहामध्ये असलेल्या हंसांच्या एकूण संख्येच्या वर्गमुळाच्या 7/2 पट हंस हे तळ्याच्या काठावर खेळत आहेत. एक सुंदर तळा आहे, त्या तळ्याच्या काठावरती आणि उरलेले 2 पाण्यामध्ये एकमेकाशी भांडत आहेत. तर त्या समूहामध्ये एकूण हंस किती होते? सुंदर निर्मिती आहे, जुन्या पुस्तकामधलं ते गणित होतं. एका समूहामध्ये असलेल्या हंसांच्या एकूण संख्येच्या वर्गमुळात 7/2 पट हंस हे त्या तळ्याच्या काठावरती खेळत आहेत आणि 2 पाण्यात भांडत आहेत. तर त्या निरीक्षकालाच त्या समूहामधले किती राजहंस दिसत आहेत? हंस पक्षी किती सुंदर वर्णन आहे, तेवढं सुंदर त्याला आपला असला पाहिजे, तेवढी दाद असली पाहिजे. आता जे प्रॉब्लेम सॉल्व करतो आपण, एक्स इज गॉड ऑफ मॅथमॅटिक्स, रामानुजन इज ऑल्सो. त्या हंसांची संख्या आपण एक्स मानूया. त्या हंसांची संख्या, पक्ष्यांची संख्या, हंसांची संख्या एक्स मानूया. आता ते एक्स जे दिसत आहेत ना ते 2 प्रकारे दिसत आहेत. पहिल्या प्रकारामध्ये ते एक्स आहेत ना, ते एक्स हंसांची संख्या आहे ना, ती काय करते बघा, तळ्याच्या काठावर खेळतात ते त्या संख्येच्या वर्गमुळाच्या 7/2 पट तळ्याच्या काठावर. त्या संख्येच्या हंसांच्या एकूण संख्या एक्सच्या वर्गमुळाच्या 7/2 पट, त्या एकूण संख्येच्या वर्गमुळाच्या 7/2 पट काय करतायत आणि 2 मात्र त्याच्या पाण्यामध्ये जाऊन ते खेळतायत. असे ते एक्स स्प्लिटअप झालेत. हेच महत्त्वाचं होतं. एकूण राजहंस एक्स आहेत, त्या एक्सच्या त्या संख्येच्या वर्गमुळाच्या 7/2 पट पाण्यात आहेत, काठावर आहेत आणि हे 2 पाण्यात आहेत. असे एकूण ते एक्स आहेत. हे आहेत काठावर, हे आहेत पाण्यात. गणिती रिप्रेझेंटेशन पाहून संपलं. इज इट क्वाड्रॅटिक इक्वेशन?
काल आपण असेही प्रश्न बोललो, इज इट क्वाड्रॅटिक इक्वेशन? येस, इट इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघूया आता याचं क्वाड्रॅटिक इक्वेशनला त्याचं रूपांतर कसं करता येईल, कसं जाता येईल. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. एकूण संख्येच्या एक्सच्या वर्गमुळाच्या 7/2 पट हे त्या तळ्याच्या काठावर खेळतात आणि 2 मात्र काय करतात तर पाण्यात भांडत आहेत एकमेकाशी. दे आर क्युरली टू इच अदर. नाऊ द फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. राजहंस आहेत, त्याचे 2 पद्धती वर्गीकरण झाले. हे वर्गमुळाच्या चिन्हाच्या बाहेरचे जे नंबर्स आहेत ना ते आपण एका बाजूला घेऊया. दॅट इज इक्वल टू x-2 इज इक्वल टू 7/2√x असं करतो. ह्याला वर्गसमीकरणाला जाण्यासाठी कालही आपण असं एक गणित बघितलं होतं बघा, की कालच्या गणितामध्ये आपल्याला हे असं सॉल्व करून घ्यावं लागलं असतं. ती जी संख्या होती, कालचंही असं गणित होतं त्याच्यामधलं, की ती जी संख्या असायची, उदाहरणार्थ हे जे होतं इज इट क्वाड्रॅटिक इक्वेशन असं एक गणित होतं बघा. असाही प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे. x+√x+10+4 इज इक्वल टू 0. यालाही काय करायचं होतं, हे वर्गमुळाचं हे वर्गसमीकरण आहे की नाही, मग ते राईट इन ax+bx+ स्टँडर्ड फॉर्ममध्ये मांडा, इज इट क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. तर इथंसुद्धा हे जे वर्गमुळाच्या चिन्हाच्या बाहेरची मंडळी आहेत ती एका बाजूला घ्यायची होती आणि हे आपल्याला असं करायचं होतं. आता ते वर्गसमीकरणाकडे जाईल. ह्याच्यानंतर जी पुढची पायरी होती स्क्वेअरिंग बोथ साईड्स असं होतं बघा. स्क्वेअरिंग बोथ साईड्स असं होतं. मग याचा स्क्वेअर करायचा आहे, मग त्याचा स्क्वेअर करायचा. तेच इथं करायचं आपल्याला. स्क्वेअरिंग बोथ साईड्स, याचा आणि याचं स्क्वेअर करूया. स्क्वेअर केल्यामुळं काय होणार आहे बाळवण्याचं, याचं एक्सपान्शन होईल. x² a - b इथं लक्ष असायला पाहिजे. आता याच्या सरावाची गरज आहे. a² - 2ab + b². दॅट इज नॉट इक्वल टू a² - b². हे अजूनही मेंदूला असेल तर काढून टाका बाळनो प्लीज. याचा आन्सर a² - b² नाही, a² - 2ab + b² आहे. ते का आहे थोडंसं बघा. ह्याच्या गुणाकाराची दुप्पट आहे, याचा गुणाकार 2x, त्याची दुप्पट येणार आहे 4x आणि +4 असा याचा विस्तार होणार आहे. याचं स्क्वेअरिंग होणार आहे 49, याचं स्क्वेअर आणि याचं स्क्वेअरचं √x² आहे बाळानो. √x² आहे अकेला x. ही याची खरी गंमत होती. इथंही आपण स्क्वेअरिंग केलं होतं, मग ते वर्गमुळाचं चिन्ह आणि निगेटिव्ह साईन दोन्ही कॅन्सल झाले होते आणि मग आपल्याला ह्याचं स्क्वेअर करून आन्सर आला असतं x-2. दॅट इज इक्वल टू, आता हा न्युमरेटरमधला 4 काढून टाकण्यासाठी मी ह्याला 4 न गुणतो. आता ह्याला मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 4. प्रत्येक पदास 4 ने गुणून, ह्याला 4 न गुणलं तर याचं उत्तर होणार आहे 4x². ह्याला 4 न गुणलं की 4×4 16x होणार आहे बघा. ह्याला सुद्धा 4 न गुणायचं, 16 आलं आणि 49/4x सुद्धा 4 न गुणतो, हे कॅन्सल होणार. आणि आता आपण आपल्या वर्गसमीकरणाकडं जायला रेडी झालो. बघा बरं तयार कसं झालं. आता इथं असं होईल बघा, प्रत्येक गोष्टीला काळजीपूर्वक पाहिजे. दॅट इज 4x² - 16x + 16 - 49 टाइम्स x इज इक्वल टू 0. हा बघा असं होतं हे. आता आपण आपल्या वर्गसमीकरणाला प्रिपेअर करतोय. आपण वर्गसमीकरण तयार होते आता आणि ते वर्गसमीकरण सॉल्व्ह करायचं काम आपलं आहे. अशा काही चॅलेंजेबल प्रश्नांना सोडवल्याशिवाय बाळांना तुम्हाला पेपरमध्ये सोडवता येणार नाही. त्यामुळं काही प्रश्न हे टेक्स्टबुकच्या बाहेरचे कसे ड्रिल करायचे आहेत मॅथ्स 1-2 मधले, याची चर्चा आपण ह्या पुढच्या तासामध्ये करतोय. अजून कुठला भाग समजला नसेल, कोणता भाग पुन्हा पाहिजे असेल तर तुम्ही माझी कमेंट करू शकता. आपला संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि तो तुम्हाला पाठवला आहे सुद्धा. तर कोणतंही लेक्चर तुम्ही कोणत्याही वेळी बघण्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि मग तुम्हाला त्याचा आनंद मिळेल. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन बघा कसं होणार आहे. 4x², याचं ज्याच्यामध्ये x आहे त्याचंच ॲडिशन सेपरेट. हे बघा इथं आणि इथं आहे, याची बेरीज होणार नाही. दॅट इज इक्वल टू -50, 60, 65 65 टाइम्स x आले बघा. 40, 50, 60, 65 अँड दॅट इज इक्वल टू +16 इज इक्वल टू 0. आता 16×4 64 64 याचं प्रॉडक्ट करणार आपण, बरोबर ना. त्याचं प्लस साईन आहे. 64च्या अशा वेळी पाहिजेत की त्याची बेरीज केल्यावर 65 आलं पाहिजे. आता 88 नाही चालणार. कोण चालणार सांगायचं आता. 64 एक्के 64 चालणार. ऑल याला निगेटिव्ह देणार, ह्याला निगेटिव्ह देणार, कारण ते -65 पाहिजे. त्याचा प्रॉडक्ट प्लस येतो. या चिन्हांच्यावर कमांड असलं पाहिजे.
यांचा गुणाकार अधिक 64 आला पाहिजे आणि त्यांचीच बेरीज ही वजा 65 आली पाहिजे. यासाठी त्याला दोघांचं चिन्ह समान असायला पाहिजे. जेव्हा शेवटच्या पदाचे चिन्ह अधिक असते त्याला अवयवानं चिन्हे समान असावीत. ती दोन्ही चिन्हे मधल्या पदाच्या चिन्हासारखीच असावीत. असा संकेत घेऊन आपण हे प्रॉब्लेमवरती सॉल्व करत आलेलो आहोत. तर आता बाळांनो, मग 4x² - 64 टाइम्स x - 1x म्हणजे 65x हे क्लिअर करून घ्या. प्लस इज इक्वल टू 0. टेक कॉमन हिअर 4x, x - 16, 16 चौक 64, -1 टेक कॉमन, x - 16 इज इक्वल टू 0. x - 16 इज इक्वल टू 1 ब्रॅकेट अँड अनदर ब्रॅकेट 4x - 1 इज इक्वल टू 0. त्याचं x इक्वल टू 16 आलं आणि x इक्वल टू 1/4 आलं. 1/4 काय, राजहंस जिवंत राहणार नाही, इट इज इम्पॉसिबल. देअरफॉर x इक्वल टू 4 इज आवर आन्सर. x इक्वल टू 16 इज आवर आन्सर. म्हणजे त्या निरीक्षकाला दिसणारे जे राजहंस आहेत, ते जे पक्षी आहेत, सुंदर पक्षी तलावाच्या काठावर खेळणार, ते 16 आहेत. 16 हे उत्तर बरोबर आहे की नाही बघूया. 16 असणारी ही संख्या त्या संख्येच्या वर्गमुळात 7/2 पट हे जे लोक आहेत हे तळ्याच्या काठावरती खेळत आहेत आणि 2 मात्र पाण्यात खेळत आहेत. आता याचं उत्तर बघा, 7/2, 16चं वर्गमूळ 4, बे 1 बे 2 4, 7 2 14 आणि 2 16. येस, इट इज राईट आन्सर. अशा स्पेसिफिक काही गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात. 2 चलातील असे रेषीय समीकरण तयार करा की त्याचे उत्तर 10 येईल. त्याही प्रश्नामध्ये आपल्याकडे थोडेसे 9वी मधला तर भाग माहिती असता. फार सुंदर गणित आपण बघावलं, ते वाघ मोर यांचे पायांची संख्यावरून आपल्याला ठरवता येईल. अशी काही संख्या, अशी काही समीकरण आपल्याला माहिती असायला पाहिजे. किंवा तिकीट दराचं एखादं गणित आपल्याला तयार करता आलं पाहिजे. अशा काही नाविन्यपूर्ण आणि विशेष बाबींना घेऊन आपण मॅथ्स 1-2 मधली रिव्हिजन करतो आहोत. तुम्हाला यासारख्या गोष्टींचा सराव करायचा आहे. मग आपल्याला गणितामध्ये कमांड, गणितामध्ये कॉन्फिडन्स आपल्यामध्ये निर्माण करायचा आहे. अशा रीतीनं करत राहाल. मित्र हो, गणित मैत्री चॅनलला आत्तापर्यंत सहकार्य केलं आहे, मित्रांना पाठवलं आहे, शेअर केलं आहे. आमचं हाही प्रकल्प फार मोठ्या जोरात, फार मोठ्या प्रमाणात तुम्ही त्याचं निरीक्षण केलात, बघितलात. रामानुजनसाठी, रामानुजन जयंतीच्या निमित्तानं स्पेसिफिक आम्ही जे आमच्या स्कूलच्या मुलांनी तयार केलेले जे एक्झिबिशन होतं त्याचाही आनंद चांगल्या रीतीने घेतलात. तुम्ही अशा एक्झिबिशनमध्ये सहभागी व्हा. नवीन नवीन आयडिया, क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होऊ द्या. मी ह्याच्यातली सर्व गणितं तुम्हाला ह्याच्यापूर्वीच्या उदाहरणाच्यामधून, याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला पाठवली गेली होती. त्याचंही निरीक्षण करत राहा. तुमच्या कमेंट्स करत राहा. मला हाच तुम्ही सबस्क्राईब करत राहा, माझ्याशी शेअर करत राहा. हीच आमची ताकद आहे. मोस्टली या सर्व प्रश्नांच्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत. पुन्हा अशाच काही स्पेसिफिक गोष्टी, नाविन्यपूर्ण गोष्टी तुमच्यासमोर करूया. काही स्पेसिफिक काही उदाहरणं पाहिजे असतील तर तेही तुम्ही मला पाठवत राहा. पुन्हा एकदा अशा प्रकारच्या कामासाठी तुम्हाला शुभेच्छा. स्टडी करत राहा. बोर्ड परीक्षा आता जवळ येत आहे. ओके बाळांनो.